नवऱ्याचा आळशीपणा ना एक दिवस माझा पाय किंवा हात तोडून घेणार. मी किचनमध्ये येण्याआधी इथे जाऊ किचनमध्ये आलेल्या होत्या, त्या मळत आहेत इथे पीठ, म्हणजे लगबग चालू आहे इथे टिफिनची तयारी. मी उठल्याबरोबर पहिला माझ्यासाठी एक ग्लास कोमट पाणी केलं, जे मी रोज करते. आणि आत्ता फक्त 8:30 वाजले, सॉरी 8 वाजलेत. आणि बाहेरचं तुम्ही ऊन बघू शकताय आमच्याकडचं. जाऊन उठून मस्त पनीरची भुर्जी गेली होती आणि पीठ देखील मळून दिला. आता त्यांच्याकडे एवढा वेळ नव्हता की त्या चपात्या टाकतील, तर त्या म्हणाल्या मी माझी तयारी करते, तू असं कर ना, बिट्टूसाठी चपाती बनवशील तर आर्यनसाठी देखील चपात्या बनवून घे. मग मी इथे आर्यनसाठी चपात्या केल्या आणि बिट्टूला पराठा, कारण की बिट्टूला आज पनीर पराठा खायचा होता. कालपासून आमचं सुरू होतं ना, मम्मी मला पराठा पाहिजे, पनीर पराठा, त्यासोबत पनीरची ती चटणी बनवली. दोन्ही आमच्या शैतान स्कूलमध्ये निघून गेले. आज म्हटलं मी सर्व राहिलं तरी चालेल, पण मी पहिला माझं स्किन केअर करणार, कारण की काय होतं ना, रात्रीची जी क्रीम लावलेली असते आणि ती पूर्ण 12-1 वाजेपर्यंत माझ्या चेहऱ्याला असते, त्याने काय होते ना, जास्तच पिंपल्स येतात. म्हणून म्हटलं मी पहिला माझी तयारी करणार. तर इथे स्किन केअर केला आणि परत किचनमध्ये आली. आज मी पनीरचीच भाजी बनवणार होती. भाजी केली आणि बिट्टूचा टायमिंग झाला. आज बिट्टूचे पप्पा घरीच होते आणि आज आमच्या सकाळपासून एवढं रडणं पळणं सुरू होतं की आज मम्मी मला स्कूलला जायचंच नाही आहे असं तिने म्हटलं होतं, पण तरी मी तिला जबरदस्तीने पाठवलं. म्हणून तिचे पप्पा म्हणाले की तू पण चल आणायला सोबत, तिला जरा बरं वाटेल. मग आम्ही दोघेही गेलो, तिला स्कूलमधून घरी आणलं. ऊन तुम्ही बघू शकता आमच्या डोक्यावर. सकाळी बिट्टू खूप रडत होती ना, तर तिच्या पप्पाला देखील चांगलं वाटलं नाही, म्हणून स्कूलमधून आल्याबरोबर मस्त तिला हसवत होते. तर इथे बाई चालू होता माझा आराम म्हणजे मी बसली होती. पण माझ्या मुलीला काय प्रॉब्लेम झाला काय माहिती, माझे सर्व कपडे खाली फेकून दिले. म्हणजे कसलाच राग आला नव्हता किंवा काहीच नाही झालं, पण तिला काय झालं काय नाही, तिने डायरेक्ट फेकून दिले माझे कपडे. खूप वेळ टाईमपास केला, टाईमपास म्हणजे माझ्या मोबाईलमधलंच काम केलं, ते झालं. आता हा गायटा उचलते. हे घरी यासाठी राहतात की जेणेकरून आराम भेटला पाहिजे, पण मी त्यांना कसलाच आराम करू देत नाही. मी त्या लहान मुलांसारखी त्यांच्या मागेच असते. काही बघितलं की आपण हे घेऊया ना, ते घेऊया ना, आणि मी जे म्हटलं ते त्या गोष्टीसाठी हो म्हणतात, मला कधीच ते नाही म्हणत नाहीत. तर मी व्हिडिओ बघत होती, म्हणजे रील बघत होती, त्यावेळेस मला एक व्हिडिओ दिसला ज्यामध्ये एक छानसं ॲनिव्हर्सरीसाठी केक होता, एकदम छोटूसा. त्यांना म्हटलं आपल्या ॲनिव्हर्सरीला मला हा केक पाहिजे, तर म्हणाले ठीक आहे. आणि खरं सांगू का, ते मला कुठल्याच गोष्टीसाठी नाही म्हणत नाही. एखादी वस्तू जर मी मागितली आणि थोड्या वेळाने मी विचार केला आणि मी नाही म्हटलं, तरी ते म्हणतात तुला जे पाहिजे तू घे, विचार करू नको, मी आहे ना, तुला जे पाहिजे ते बिंदासपणे घेत जा. तेवढ्यात आली ना आमची बिट्टू. तिला विचारलं का गं, कसला राग तुला आला? एक नाही दोन नाही, डायरेक्ट हॉलमध्ये पळाली. काल संडे होता, काल पण बिट्टूच्या पप्पांनी मस्त आराम केला. आज तर बरं सकाळपासून सुट्टीच केली. म्हटलं मस्त मजा चालू आहे तुमची, मस्त आराम करत आहे, मोबाईलमध्ये बघत आहे. माझं बघा, मला तर कधीच सुट्टी नसते. त्यात माझ्या कार्टीला बघवलं नाही, पूर्ण कपडे फेकून दिले रागात. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. मग काय, लेकीने केलेला पसारा पटापट आवरून घेतला. रोज काम काय हो आपल्याला, तेच असतं, मुलांनी पसारा करायचा आणि आपण आवरायचा. सही पकडे हैं. ज्यावेळी मी रूममध्ये आली होती ना, तर मी बिट्टूसाठी मस्तपैकी कुकरमध्ये डाळ टाकली होती. बिट्टू म्हणाली मला वरण भातू खायचा आहे, आणि बिट्टूची अशी जिद्द आहे की तिने जे म्हटलं तिला ते द्यावंच लागतं बनवून. माझं थोडंसं काम आणि कपड्यांच्या घड्या करेपर्यंत 2-3 कुकरच्या सीट्या झाला, तर मस्तपैकी तिला गरम डाळ आणि भात, त्यावर थोडंसं तूप टाकून मी तिला दिला खायला. आणि मी ना तिला कालपासून जरा उल्लूच बनवत आहे. काल तुम्ही बघितलंच की पूर्ण दिवस तिने हाताने जेवण केलं, कारण मी तिला सांगितलं होतं की जे स्वतःच्या हाताने जेवतात ते खूप स्ट्रॉंग होतात. अच्छा, हमको सिखा रिया है. नवरा हे लावण्यासाठी माझ्या मागे एवढा धडपड करतोय. साफ कर तू, त्याला लाव तू, हवारा घेईल मी, कर तू प्लीज. मला आयफोन घेऊन द्या ना. म्हटलं घे. तुम्ही कधी नाही म्हणता, मी जे म्हणाल ते घेऊन देता, पण मी बायको आहे ना, मला तर विचार करावा लागतो प्रत्येक गोष्टीचा. मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे आणि आमच्या अकोल्यातलं ऊन तुम्ही म्हणाल ना, तर तुम्ही जर स्टॉल किंवा रुमाल न लावता बाहेर गेले आणि अर्धा तास बाहेर थांबले आणि घरी आले, तर जो तुमचा कलर होता ना आधीचा, तो तुमचा कलर अजिबातच राहणार नाही, एवढं ऊन आहे. म्हणूनच आता तयारी सुरू होती ती म्हणजे AC साफ करायची. तर AC मीच साफ करत असते. मी ना सकाळी त्यांना म्हटलं ते AC मधले जे जाळे आहेत ते तुम्ही धुवून घ्या. त्यांनी ते धुतले तर नाहीच, काढून माझ्याकडे दिले. चला ठीक आहे, मग मी ते धुवून घेतले. आता म्हटलं त्यांना लावा तरी, ते म्हणाले मी लावत नाही, मला ते समजत नाही. आणि त्यांचं बरोबर देखील आहे, कारण की त्यांनी याआधी कधी AC साफ केली नाही किंवा कधी काहीच केलं नाही AC मधलं, त्यामुळे म्हणाले तूच कर. मी म्हटलं हो, माझा पाय तुटला तरी चालेल, पण तुम्ही काही करू नका. मग मी स्टूलवरती चढली आणि AC वगैरे साफ करून घेतली, कारण की जोपर्यंत साफ करत नाही ना तोपर्यंत कूलिंग येत नाही ACची. ACचं वरचं झाकण काढून पहिला तर मी त्यामधल्या जाळ्या ते साफ केल्या आणि एक छोटा ब्रश होता, त्या ब्रशच्या सहाय्याने साफ करून घेतलं. जशी मी AC खोलली ना, त्यामधून एवढा धूळ निघाला ना, आणि माझ्या मागे राहून मला, म्हणजे माझ्या मागे उभे राहून मला सांगत होते की असं कर तसं कर. म्हटलं असं करा ना, हा झाडू घ्या आणि तुम्हीच करा.
ज्या वेळेस करायचं होतं त्यावेळेस करायचं नाही आणि जो करते त्याला शिकवायचं. नाचना जाणे अंगण टेढा असं काम आहे आमचं. क्लिनिंग केल्यानंतर ना एसी एवढी छान कूलिंग देत होती, एकदम नवीन असल्यासारखी. चमत्कार, रोज दुपारी घडत असलेला चमत्कार तो म्हणजे ट्युशनचं नाव काढलं की आम्हाला येतं झोप. अर्जुला तर एसी बंद करा, ट्युशनला जायचंय. नाही मम्मी पाहिजे पाहिजे का तिथे? ठीक आहे, मी पण येते. आणि मी कोणाकडे बसणार, तुझ्याकडे की टीचरकडे? मी गार्गीकडे बसणार. तुझ्याकडे बसू? बसते मी बसते ना, प्रॉमिस. कशी रडणार अशी? असं मम्मी मम्मी पाहिजे. हे कोणची संडी बांधली ती कोणती सेंडी नाही बांधली, बांधणार आहे आता तेल लावून. गोळ गोळ बोलून तिची तयारी सुरू केली, कारण तिला सोडायचं होतं ट्युशनला. रोज रोज किती सुट्टी घेणार. तिला ट्युशनला सोडून दिलं, त्यानंतर घरी आली, 5 मिनटं बसले. आणि आज आमच्या ताई ज्या आहेत भांडीवाल्या, त्या आल्या नव्हत्या. भांडी देखील घासायचे होते. खरं तर मनात अजिबात इच्छा नव्हती, पण जाऊ घरी नव्हत्या ना, जाऊ गेलेल्या होत्या ड्युटीवर. नाही तर त्या जर घरी असत्या ना तर हे काम मी अजिबातच केलं नसतं. पण फुटकं नशीब माझं, आज मलाच घासावे लागले. इथे आजचं जे दूध आहे त्या दुधाचं बनवणार आहे दही. सर्वात आधी मी ते दूध जे आहे ते आटायला ठेवलंय, कारण की ऑलरेडी ते आपण दूधवाला दादाकडून घेतो त्यामध्ये पण पाणी असते. आणि ते जर पाणी असलं तर मग ते दही, म्हणजे दूध जर चांगलं शिजलं नाही तर दही व्यवस्थित बनत नाही, त्यामधून पाणीच निघतं दह्यामधून. दूध भरपूर मी इथे आटून घेतलंय. ते जोपर्यंत रूम टेम्परेचरवर येत नाही तोपर्यंत म्हटलं आपला कडक गरम गरम चाय पिऊया, त्यासोबत 2 बिस्किट पण खाऊया. कोमट करून घेतलं थोडंसं दूध, कोमट म्हणजे आटून घेतलं, तुम्हाला माहितीच, 15-20 मिनटं. आणि हे दही आहे, थोडंसं दूध टाकलंय. तर सर्वात आधी मी हे कढईकडे टाकून घेईल असं. आणि हे दूध एकदा परत आता ते दही 5 तासासाठी मी तसंच ठेवणार. आम्ही दोघी इथे तयार झालोय, जातोय पप्पांसोबत बाहेर स्टुडिओमध्ये. फोटो काढतो ना, फोटो. हो, पासपोर्ट आहे. असं करून नाही करत, पासपोर्ट फोटो काढायचे. खूप छान दिसत आहे. हो ग, छान दिसत आहे, छान आहे, हे छान दिसत आहे. तर बिट्टूच्या स्कूलमध्ये बरेच दिवस झाले मला टीचरनी फोटो मागितले होते. मी आज देते उद्या देते करून स्कूल संपायला आलंय, तर आता मी फोटो काढलेत. असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा.